तर पहिलं तुम्हाला मी दाखवणार आहे सचिन तेंडुलकरचं घर. तर बघा, हे आहे सचिन तेंडुलकरचं घर. खूप लायटिंग मस्त सजवली बघा. इथं होता राजेश खन्नाचा बंगला, तिथं बिल्डिंग झाली. बिल्डिंग तिथं पहिला बंगला होता, आशीर्वाद बंगला होता. ही जी व्हाईट बिल्डिंग आहे ना, ती अभिषेक बच्चनची आहे. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राकेश मित्र 30 आणि मी हसतं तुम्ही पण समजा. आज तुमच्याकडे मी काय ब्लॉग घेऊन येईल मला माहीत नाही मुंबईमधलं, कारण मलाच माहीत नाही पडणार मी कुठं कुठे जाणार आहे ते. पण नक्की आपण कुठं कुठे जाणार ना, तिथे तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर आपण आता आलो आपल्या कामावरती आणि आपण आपल्या बसलो आहे परीमध्ये. तर बघा, ही आपली परी आहे. मी जरा 2 मिनटं कधी पण आल्यानंतर परीला आपल्या चालू करतो. तर बघा, आपण आपल्या परीला चालू केलेलं आहे. आणि बाहेर पण बघा ऊन खूप आहे, खूप ऊन आहे बाहेर. तर मी पहिलं आलो ना, तर 2 मिनटं पहिलं आपल्या परीला गरम करतो. तर बघूया आज तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय दाखवायला भेटतं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्या आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपला जो आहे, डेली आपले ब्लॉग येत असतात. तर बघूया तुम्हाला काय नवीन बघायला भेटतं आहे. तर चला आपण आता व्हिडिओला करूया स्टार्ट. मी आहे ना एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला, ते तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. आणि त्यावर आपल्याला कमेंट पण खूप छान आलेल्या. आणि मी कोणाच्या ताईची लाईव्हवर गेलो किंवा दादाची लाईव्हवर गेलो ना, तर मला ते बोलतात, दादा तो आंबा पडला का नाही, दादा तो आंबा पडला का नाही. तर तुम्हाला दाखवतो ते झाड कुठलं आहे आणि आंबा पडला का नाही, तुम्ही आपल्या ह्या ब्लॉगमध्ये बघा. तर बघा, हे लोकेशन ते आहे. मी इथं उभा होतो आणि तो व्हिडिओ शूट केलेला. आणि बघा, मी असं वरती बघत होतो ना, बघा तर हे लोकेशन आहे, हे झाड आहे. आणि बघा हे समोरचे ते आंबे आहे, तुम्हाला दाखवते बघा. हे बघा ते आंबे अजून तसेच्या तसेच आहे. बघा दिसतं तुम्हाला गट्टा, हे आंबे तसेच्या तसेच अजून आहे, पडले नाही. तर आम्ही वाट बघतो आहे हे आंबे कधी पडणार. बघा त्या झाडाला सर्व आंबे आहे आणि खूप छान गोड गोड आंबे असतात. तर बघा हे का आंबे पडले नाही आहे, बघा हे आहे तसेच अजून आंबे आहे. पण नक्की पडले ना तर तुम्हाला आपला एक ब्लॉगमध्ये भेट दिसेलच आणि आपला एक व्हिडिओ पण शॉर्ट येईल. तर ते आंबे बघा ह्याच्यावर पडणार. आणि मी इथे शिडी लावून आहे ना, इथे शिडी लावून तो आंबा काढताना आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुमचं असं सर्वांचं प्रेम असून द्या आपल्या ब्लॉगमध्ये, डेली ब्लॉगमध्ये मी घेऊन येतो करून. तर बघा हे माझ्या आमच्या कंपाऊंडमध्येच आहे झाड, म्हणजे झाड आहे दुसऱ्याचं पण आमच्या कंपाऊंडमध्येच आहे. तर मी इथं व्हिडिओ उभा राहून तो बनवलेला आंब्याचा. एका मी सोसायटीमध्ये आलो आहे, मॅडमला सोडलं. पण हा सोसायटीचा जो चढण आहे ना बाहेर, गेटच्या बाहेर जायला किती डेंजर आहे बघा. हे बघा किती स्लोप आहे बघा. आणि मेन गोष्ट काय माहिती काय, बघा समोरून गाडी येत आली, बघितलं. पण ना मेन गोष्ट असं आहे ना, गाडी आली ना समजणारच नाही तर कधी आपला ॲक्सिडेंट होईल करून, तो कधी आपला ॲक्सिडेंट समजणार नाही. आता बघा ही गाडी आहे म्हणून मला काही टेन्शन नाही, नाही तर अशी कधी बाहेर गाडी आली ना समजणारच नाही. हे बघा, आणि चढण खूप बेकार आहे हा एकदम. बघा किती बेकार एकदम चढण आहे. आणि मी आता आलो आहे पाली हिलला. तर हे पालील जे एरिया आहे ना हा खूप नावाजलेला आहे, कारण ह्या साईडला ना सुपरस्टार लोक राहतात. सुपरस्टार लोक म्हणजे आता मला जे 7-8 माहिती आहे त्याचं तुम्हाला नाव सांगू शकतो मी. इथे कोण कोण सुपरस्टार राहतात, म्हणजे रणवीर कपूर, संजय दत्त, आमिर खान, सोहेल खान, आमिर खानचा भाचा, असे जे दिलीप कुमार यांचा पण बंगला आहे. पाठच्या साईडला राजेंद्र कुमार त्यांचं पण घर आहे. तर इथं खूप सारे लोक राहतात, माहीत नाही पण आपल्याला कुठं कुठं कोण कोण राहतात. तर आता माझ्या जस्ट पुढे आहे ना, तिथं आपलं आहे रणवीर कपूरचं घर आहे. तुम्हाला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघायला भेटलं असेल. तर तुम्हाला माहिती मी आता पण जरा दाखवतो त्याची एक झलक. तर चला आपण जाऊया आता रणवीर कपूरच्या घराजवळ. हे आहे रणवीर कपूरचा आता पूर्ण बिल्डिंग. पहिले तर बघा होता कृष्णा करून, आता त्याचं पूर्ण त्या लोकांनी बिल्डिंग बनवली मोठी एकदम. माझ्या लेफ्ट साईडला आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा लेफ्ट साईडला त्याचा पूर्ण बंगला आहे. त्याचं नाव आता नाव कृष्णा नगर नाव दिलं बघा आता एकदम. हे त्याचं घर आहे. आणि पुढच्या साईडला ना खूप सारे सुपरस्टार लोक राहतात. तर चला आपले जाऊन पहिले आपण परी आपण आता उभं करूया आपल्या जागेवरती सावलीमध्ये.
तर आज मी परत एकदा आलेलो आहे बँड स्टँडला. बघा बाईकवाला, बघा बाईक असं गेला बघा ट्रकमध्ये. सेन्सर वाजवत गेला, सेन्सर वाजवत. आणि बघा या बशी आहे ना, या बशीमध्ये ना पॅसेंजर असतात, ते पूर्ण मुंबई दर्शन दाखवतात, पूर्ण मुंबई दर्शन दाखवतात या बशीमधनं. आता बघा सांगेल बघा, हे सलमान खानचं घर आहे, हे बघा आता तो सांगणार आहे सलमान खानचं घर आहे, हे गॅलेक्सी अपार्टमेंट करून आहे. तर बघा आपला मी आता उभा इथं आपल्या परीला घेऊन, तर तुम्हाला मी छान छान दाखवायला बघतो. आणि बघा हे आहे आमचं पूर्ण बँक. नारळाची झाडं बघा, काय नारळाची झाडं आहे, दोन झाडं नारळाची झाडं बघा. तर आता आपण आपल्या मॅडमला घेऊन आलेलो आहे बँड स्टँडला वॉक करायला. तर मॅडम आता गेली वॉक करायला, बघा इथं वॉक करायला गेलेली आहे. आणि आपण आता उभं आहे बँड स्टँडला. तर बघा ही पण बस आली बघा मस्त, ही पण बस हीच आहे, मुंबई दर्शन बस आहे, मुंबई दर्शन. हे मुंबईला जेव्हा दर्शन दाखवतात त्यांचा काय चार्ज असतो, आणि मग दाखवतात प्रत्येक घराचे, हिरोचे घरं दाखवतात, हिरोईनचे घरं दाखवतात हे लोक. हे बघा आता इथं आतून ओरडणार बघा, हे गॅलेक्सी अपार्टमेंट सलमान खान का घर आहे, सलमान खान का घर आहे. आता थांबे सुरू झाली बघा, ही एकदम सुरू झाली ना ही सुलो, ती आतमध्ये पॅसेंजर दाखवायला. हे बघा बघा थांबली बघा, थोडं सुरू एकदम सांगणार एकदम पूर्ण बँड स्टँड एरिया आहे. नारळ बघा खूप छान नारळ आहे. युट्यूब फॅमिली आपली झाली आता सुट्टी झाली आहे. बघा आपण आपल्या परीला उभं केलं तिच्या जागेवरती, पार्किंगवरती. तर आता मी चाललो आहे काटर रोडला. तर आपण काटर रोडला काय काय बघायला भेटतं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया काटर रोडला. तिथं तेंडुलकरचं पण घर आहे, अभिषेक बच्चनचं पण घर आहे, आमिर खानचं पण घर आहे, आणि तुम्हाला राजेश खन्नाचा जो बंगला होता जुना, तिथं आता बिल्डिंग झाली आहे, ती पण मला दाखवतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपण आता भेटूया डायरेक्ट काटर रोडला. चला बाय बाय परी, बाय बाय. बघा मी या 220 बसनी उतरलो, माझ्या कामापासून बस पकडली 220, आणि आता उतरलो आपण कॅरी क्रॉसला. तर पहिलं तुम्हाला मी दाखवणार आहे सचिन तेंडुलकरचं घर. तर त्याचा लँडमार्क पण तुम्हाला दाखवतो, लँडमार्क पण बघा. लँडमार्क बघा, सचिन तेंडुलकरचं कॅरी क्रॉस रोड. जसं तुम्ही आतमध्ये येणार ना, तर ह्या बाजूच्याच बिल्डिंगच्या बाजूला सचिन तेंडुलकरचं बंगल्यासारखं घर आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर बघा हे आहे सचिन तेंडुलकरचं घर. खूप लायटिंग मस्त सजवली बघा, किती मोठ्या गेटला लायटिंग मस्त केलं बघा. हे आहे सचिन तेंडुलकरचं घर, म्हणजे त्याचा बंगला. आणि हे बघा नाव पण दाखवतो बघा तुम्हाला, सचिन तेंडुलकर तुम्हाला नाव पण दाखवतो. हे बघा, हे बघा सचिन तेंडुलकर 19 क्रॉस रोड. आणि हा छोटा त्याचा घर आहे. हे बघा लांबून कसं दिसतं बघा, एकदम सुंदर त्याचा बंगला आहे ना, हा आहे सचिन तेंडुलकरचा. तर आता आपण जाऊया पुढे, मग दाखवतो राजेश खन्नाचा. तर बघा तुम्ही बघितला खालून, तुम्हाला परत एकदा वरती दाखवतो पूर्ण बंगला. तर आपण आता आलो आहे काटर रोडला, आपण आलेलो आहे. काटर रोड आहे, आणि बघा हे सर्व स्कॅटिंगचं आहे. इथं स्कॅटिंग शिकवतात लहान पोरांना, मोठ्या पोरांना इथे स्कॅटिंग शिकवतात. हे पूर्ण स्कॅटिंगचं आहे. आला बघा, लहानपणी आला बघा, आता मस्त झालं बघा बघायला. तर इथं स्कॅटिंग शिकवतात, आणि त्याच्यात थोडंच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी मग राजेश खन्नाचा बंगला, राजेश खन्ना तुम्हाला बंगला दाखवतो मी. तर बघा हा इथं होता राजेश खन्नाचा बंगला. इथं बिल्डिंग झाली, बिल्डिंग इथं पहिला बंगला होता, आशीर्वाद बंगला होता, ती आता इथे झाली आहे बिल्डिंग. बंगल्याच्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी केलेली आहे. पण जसे आपले स्वर्गीय राजेश खन्ना देवाघरी गेल्यानंतर
हा बंगला विकला गेला आणि तो मोठा बिल्डिंग बांधली आहे. हे आहे राजेश खन्नाचं बंगल्याची जागा. आता तुम्हाला दाखवतो मी. पुढे जाऊन डायरेक्ट अभिषेक बच्चनची बिल्डिंग आणि त्याच्या बाजूलाच आहे आमिर खानचं पण घर. ही पण तुम्हाला आपण बिल्डिंग दाखवतो. आणि आपण आता काय काढतो आणि बघा पूर्ण समुद्रामध्ये अंधार झाला आहे पण तुम्हाला काय दाखवू शकतच नाही अंधारामध्ये. तर तुम्हाला तर आपण संध्याकाळचं पूर्ण काठावरचं दाखवणार आहे. तुम्हाला तुम्ही आपल्या बघितलं असेल आता पहिलं सचिन तेंडुलकरचं घर तुम्ही पाहिलं असेल. मग तुम्ही पाहिलं घेऊन तुम्हाला राजेश खन्नाचा जो बंगला होता आता बिल्डिंग झालेली आहे. आणि आता आपण चाललो आहे अभिषेक बच्चनच्या बिल्डिंगजवळ आणि बाजूला आमिर खान. तर आपण जे काठावरला आपलं जे काय काय इथं बघायला भेटतं आहे ना ते तुम्हाला आज मी काठावरचं दाखवतो. मी खूप डिस्टन्स आहे मोठा हा काठावर. 20 ते 25 मिनटं लागतात वॉकिंग करायला. आणि बघा समुद्रामध्ये भरती जरा पण नाही आहे. पूर्ण सुमसाम एकदम आहे. वरती जरा पण नाही. पाणी पूर्णपणे लाटापूर्ण गेलेले आहे. आणि बघा आपल्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला दिसतं आहे विमान. बघा विमान चाललं आहे. तर चला जाऊया आपण पुढे. आपल्याला काय काय बघायला भेटतं काठोरला बघूया आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या बघायला भेटेल. तर आपल्याला पहिले जायचं आता पहिलं अभिषेक बच्चनची बिल्डिंग त्याच्या बाजूला बरोबर आमिर खानची बिल्डिंग. हे बघा ते लेवल बघा कसं मुलांबरोबर कसं मस्ती करते बघा. कसं पोरं बघा खुश होतात बघा ह्याला बघून. हे बघा हे बघा किती लहान पोरं ना बघून किती खुश होतात बघा. हे बघा किती पोरं बघा. तो मला पण बाय 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 करतोय बाय बाय. बघा हे यांचं टॅलेंट असतं टॅलेंट. हे त्यांना लहान पोरांना मोठ्या पोरांना ना आपली कला दाखवतात सादर करतात. चला पुढे आपल्या आजी असून भरपूर आपल्याला बघायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा ही जी व्हाईट बिल्डिंग आहे ना ती अभिषेक बच्चनची आहे. पूर्ण बिल्डिंग अभिषेक बच्चनची आहे. बघा ही पूर्ण बिल्डिंग अभिषेक बच्चनची आहे. त्याच्या बाजूला जज ह्या बिल्डिंगमध्ये आपले आमिर खान राहतात. जज बाजूबाजूला बघा तिथं आमिर खान राहतात. ही पूर्ण बिल्डिंग आहे ना अभिषेक बच्चनची आहे काटर रोडला. ही काटर रोडला बिल्डिंग आहे आणि समोरच आहे आपला काटर रोड. बघा हा पूर्ण काटर रोड आहे. तर तुम्हाला तुम्ही दोघांची पण घरं दाखवली आहे. आणि बघूया आपल्या अजून आतमध्ये काटर रोडला आपल्याला काय काय बघायला भेटतं. आपल्याला तिथे आपल्याला हसवणारे बघायला भेटतात. म्हणजे इथं खूप टेलिबेल असतात तर आपल्याला बघायला भेटतं. हे बघा तुम्हाला बोललो ना हे बघा इथं अजून एक भेटला बघा आपल्याला. बघा मुलं कशी खुश होतात बघा. हे बघा कशी मुलं खुश होतात एकदम. किती गर्दी आहे बघा काटर रोडला. काटर रोडला खूप सारी गर्दी आहे बघा. इथं तुम्ही रात्री 2-2:30 वाजता आले ना तरी तुम्हाला गर्दी भेटते. बघा मस्त की हाताचा पंजा तयार करताय बघा. ग्रीन कलर आहे पुन्हा ग्रीन कलर. हे बघा पूर्ण हाताचा आपला पंजा तयार केलेला आहे. अजून काम चालू आहे. पूर्ण आपली झाडं लावतात ना तेज आहे. तर खूप क्राऊड असतो. तुम्ही रात्री किती वाजता पण या. वाटतं इथं काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं. म्हणून बघा इथं स्टेज बनवायचं काम चालू आहे. तर बघा तुम्हाला दाखवेल तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये हा स्टेज कसला बनवतो आहे. बघा इथं फळ्या पण आलेल्या आहेत त्या स्टेजवर टाकायला. तर नक्की तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघा. त्याची एक रिक्षा बनवली बघा ना रिक्षाचं हे आहे बघा हे छान आहे बघा. तर या रिक्षाबद्दल काहीतरी तर माहिती असेलच तर तुम्हाला आपलं नक्की आपण दाखवतो. बघा आता ऑलरेडी एक स्टेज तयार असतो पूर्ण तयार आहे पण इथं वेगळंच काहीतरी चाललं आहे त्यांचं बनवायचं. ते तुम्हाला नक्की मी दाखवायला प्रयत्न करेन. बघा इथं कामगार काम करत आहे बघा. आणि एवढी जागा वाढवली बघा. एवढी जागा वाढवली आहे तिथं कामगार लोक काम पण करत आहे. तर दाखवेल तुम्हाला नक्की मी. तर इथं काय दाखवणार आहे ना ते तुम्हाला आपण
दृश्य तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आता आपण चाललो आपल्या घरच्या साईडलाच, आपण घरच्या साईडलाच चाललेलो आहे. तर बघूया अजून पुढे काय दाखवायला तुम्हाला भेटतं काय. चला आपण जाऊया पुढे. आपण आता आपल्या दांड्यामध्ये आलो काटरवर ना. काटरला एवढं नंतर काय दाखवायला भेटलं नाही, तर आता आपण आलो आपल्या दांड्या. तर चला आपला दांडा आहे. तर पहिले आपल्याला इथून हार घ्यायचे देवाच्या पूजाला. तर बघूया आता 9 तर वाजून गेले. हारवाली पुढे आहे का बघूया आपण, आणि मग हार घ्यावा देवासाठी. तर आपण सकाळी पूजा करतो ना, तर आपलं हार लागतात. तर आपण जाऊया आता हाराच्या दुकानावर. हारवाली बसते, आपण तिथून हार घेऊया. हार अन्ना बिस्का देतो. हार घेत आहे देवाला पूजा करायला. चला आपण आपले हार घेऊया आता, आणि आपण आता भेटूया घरी. आपण आता आपली हारं घेतली, आपण आता भेटूया घरी. तर मी आता घरी आलेलो आहे, आणि बघा पूर्ण आपण घामाघूम झालो आहे पूर्ण. तर पहिलं मस्त की फ्रेश होऊया. पहिलं जाऊन मस्त की फ्रेश म्हणजे आता मी जाऊन आंघोळ करतो मस्त. नंतर मग मी देवाला नमस्कार करेल. तर आता मस्त मी फ्रेश झालो आहे. बघा तुम्ही आलो की घामाघूम झालेलो. आता मस्त पहिले आंघोळ केली आणि फ्रेश झालो आता. आणि पहिल्या आपण आता देवाला आपण नमस्कार करूया. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडत असेल, आवडणार का नाही. तर तुम्हाला आपण आज काय काय दाखवलं बघा. आपण फक्त बँक स्टँडला गेलेलो, आपली मॅडम तिथं तुम्हाला थोडं दाखवलं. त्यानंतर तुम्हाला दाखवलं मी सचिन तेंडुलकरचं घर, म्हणजे त्याचा बंगला दाखवला. त्यानंतर तुम्हाला दाखवलं आपण राजेश खानचा पहिला बंगला होता, तिथं आता बिल्डिंग झाली ती तुम्हाला दाखवली काटर रोडला. त्यानंतर काटर रोड तुम्हाला दाखवलं आपण अभिषेक बच्चनचं पूर्ण घर, त्याची बिल्डिंग होती पूर्ण ती दाखवली. त्या बाजूला जस्ट आमिर खानचं घर होतं. आणि जे काटर रोड जो गार्डन म्हणजे ते वॉक करता जो रस्ता आहे काटर रोड, तर त्याच्या आतमध्ये जे होते आपले टेलिबिल ते तुम्हाला दाखवले मी. आणि मग पुढे आपण घरी आलो, घरी मस्त फ्रेश झालो ते तुम्हाला दाखवलं. आणि आपल्या नंतर आपण देवाला आपण नमस्कार केला. ते तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलं असेल. तर आपण असेच आपण दिली ना काय नाही ब्लॉग तुम्हाला आणतो दाखवायला. तर अजून प्रयत्न करेल तुम्हाला मी वेगळं काहीतरी दाखवायला. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि नवीन चॅनल आपले असेल तर पहिलं सबस्क्राईबर आणि बेल आयकॉन दाबा. तर आपले छान छान आपले ब्लॉग येत असतात डेली. तर असेच आपले दररोज आपले ब्लॉग घेत जाल. तर चला भेटूया आपण परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सर्वांना बाय बाय, शुभरात्र. भेटूया आपण एक पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.